नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल भोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे जी यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस मेन्स 31 ऑगस्ट 2025 रोजी झाली, म्हणजे येत्या रविवारी जी झालेली एक्झाम आहे त्याच्यामध्ये जे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचे पेपर आले त्याचा आपण ॲनालिसिस पाहतोय। त्याच्यामध्ये आपला पार्ट 1 ऑलरेडी कव्हर झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी पार्ट 1 पाहिलेला नसेल त्यांनी अगोदर पार्ट 1 पाहावा आणि त्याच्यानंतर आपण हा जो दुसरा पार्ट 2 बनवत आहे ज्याच्यामध्ये पेपर 2 आपण डिस्कस करणार आहोत। त्याच्यामध्ये कोणते विषय किती मार्कला विचारलेले होते, कोणते कोणते क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारलेले होते, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या लिहायला अपेक्षित होत्या, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचा आहे। मग आपण सुरुवात करूया। आजचा जो आपला टॉपिक आहे जो की पेपर 2 आहे, त्यामध्ये 250 मार्करसाठी हा पेपर होता। ओके, 250 मार्करसाठी 3 तास तुम्हाला याच्यामध्ये वेळ देण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये हा तुम्हाला पेपर जो आहे तो कव्हर करायचा होता। मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय की अगोदर आपण काय पाहूया की याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट्स किती मार्क्सला विचारलेले गेलेले होते, आतापर्यंत कोणते सब्जेक्ट किती मार्क्सला विचारलेले आहेत। याच्यामध्ये जो पेपर 2 झाला त्याच्यामध्ये जे काही डिफरंट सब्जेक्ट आहे, जवळजवळ याच्यामध्ये 8 प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट विचारलेले आहेत। त्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत ते पाहूया। जेनेटिक्स जर पाहिलं तर याच्यामध्ये 60 मार्करसाठी जेनेटिक्स विचारलेलं होतं। त्याच्यामध्ये वेगवेगळे 4 क्वेश्चन विचारलेले होते तुम्हाला। 2 क्वेश्चन तुम्हाला 20 मार्कर होते, 2 क्वेश्चन 10 मार्कर होते। त्यानंतर प्लांट ब्रीडिंग हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला 70 मार्कला विचारलेला होता। याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला 5 क्वेश्चन विचारलेले होते, 3 क्वेश्चन तुम्हाला 10 मार्कर आणि 2 क्वेश्चन 20 मार्कर होते। त्यानंतर सीड टेक्नॉलॉजी हा टॉपिक जो आहे तो 20 मार्करला विचारलेला आहे। त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक 10 मार्करसाठी, याच्यावरती एकच क्वेश्चन विचारलेला होता मार्कर असिस्टेड सिलेक्शनवरती। त्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे सर्वात आवडता आयोगाचा आणि सगळ्यात जास्त मार्करला विचारला गेलेला तो टॉपिक म्हणजे प्लांट फिजिओलॉजी हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला 90 मार्कला विचारलेला होता। त्यानंतर हॉर्टिकल्चर 40 मार्क्सला विचारलेला आहे, त्यामध्ये 2 क्वेश्चन विचारलेले होते 20 मार्कर्सचे। त्यानंतर एंटो आणि पॅथो याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला तो 30 मार्क्सला विचारलेला होता। ओके, त्यानंतर फूड सिक्युरिटी हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला सर्वात जास्त मार्क्सला म्हणजे 80 मार्कला विचारलेला गेलेला होता। आत्तापर्यंतचा हायेस्ट मार्कर जो काही फूड सिक्युरिटीला देण्यात आलेले आहेत ते यावर्षी देण्यात आलेले आहेत 80 मार्कला। आत्तापर्यंत तो जास्तीत जास्त 50 ते 60 मार्करपर्यंत विचारला गेलेला होता, बट यावर्षी त्याच्यामध्ये 80 मार्कपर्यंत तो तुम्हाला विचारलेला आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या जो काही पेपर झालेला आहे, कधी 31 ऑगस्ट रोजी जो पेपर झाला त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत। हे जे काही ॲनालिसिस आहे हे असंच ॲनालिसिस आपण आपल्या क्लासमध्ये जे 30 इयर्सचं ॲनालिसिस जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे। 1994 ते 2024 कोणत्या वर्षी किती मार्क्सला क्वेश्चन विचारलेले होते हे जवळजवळ 6 वर्षाचं तुम्हाला ॲनालिसिस देण्यात आलेलं आहे। ह्या वर्षीचं हे 7th इयरचं ॲनालिसिस आपलं ॲड होईल आणि त्याचबरोबर 30 वर्षाचे जे काही आपले सिलेबसचे 126 पॉईंट आहेत पहिल्या पेपरचे आणि दुसऱ्या पेपरचे, त्याच्यावरती ईच पॉईंटवरती 30 वर्षात कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत ते दिलेले आहेत। जसं की मागच्या पेपरमध्ये आपण पाहिलं मेजर सॉईल टाईप्स ऑफ इंडिया, याच्यावरती 30 वर्षात कोणताही क्वेश्चन नव्हता, बट यावर्षी आयोगाने त्याच्यावरती 10 मार्करचा क्वेश्चन जो आहे तो विचारलेला आहे। असे हे सगळ्या गोष्टी आहेत आपल्या बॅचमध्ये। आपली ही जी बॅच आहे ती नवीन बॅच आपली ऑक्टोबरमध्ये चालू होणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स ज्या आहेत त्या भेटतील, त्याचबरोबर तुम्हाला क्लासमध्ये डिक्टेटेड हँड रिटन नोट्स भेटतील, 1-to-1 मेंटॉरशिप असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या इन्क्लुडेड असतील आणि ही बॅच जी आहे ती 6 महिन्यामध्ये कव्हर केली जाणार आहे। याच्यामध्ये ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असणार आहे। तुम्हाला याच्यामध्ये आपण जे काही क्लासमध्ये गोष्टी घेतो त्या पण मी तुम्हाला आत्ता जे आपण डिस्कशन करणार आहे त्याच्यामध्ये दाखवणार आहे की आपण कोणत्या प्रकारे कव्हरेज करतो। विदाऊट पीपीटी तुम्हाला सगळे कन्सेप्ट जे आहेत ते शिकवले जातात। त्याचबरोबर याच्यामध्ये डिक्टेटेड नोट्स ज्या आहेत त्या दिल्या जातात, ज्याच्यामध्ये आपला आत्ता सध्याची जी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये पेपर 2 चाललेला आहे। त्याच्यामध्ये जेनेटिक्स झालेले, प्लांट ब्रीडिंग, सीडटेक, बायोटेक आणि आत्ता आपण फिजिओलॉजी पाहतोय त्याच्यामधलेच क्वेश्चन जे आहेत ते आत्तापर्यंत आपण जे काही सगळे कव्हर केले 30 वर्षातले आणि प्लस सिलेबसचं जे सगळे पॉईंट दिलेले आहेत त्याच्यावरूनच आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत। जरी हा पेपर विद्यार्थ्यांना अवघड वाटत असला तरी आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी तो काय आहे सोपा करण्यात आलेला होता, कारण की क्लासमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यामधल्या कव्हर करण्यात आलेल्या होत्या। मग आपण जास्त वेळ न घालवता आपल्या मेन टॉपिककडे येऊया की काय काय विचारलेलं आहे। जसं की आता याच्यामध्ये बघा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला। हा क्वेश्चन जो आहे पहिल्या क्वेश्चनमध्ये जे कंपल्सरी क्वेश्चन आहे त्या कंपल्सरीमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन 10 मार्करसाठी विचारले जातात, 50 मार्करसाठी। ओके, मग याच्यामध्ये जर पाहिलं तर काय आहे डिफाईन सेल सायकल, डिस्क्राईब डिफरंट टाईप्स अँड फेजेस ऑफ सेल सायकल, PYQ क्वेश्चन आहे। हा इझी क्वेश्चन होता, आपल्या नोट्समध्ये पण तुम्हाला इन डिटेलमध्ये लिहून देण्यात आलेला आहे। जर तुम्ही पाहिलं ज्यावेळेस आपल्या नोट्समध्ये पाहाल
ज्यावेळेस सेल सायकलच्या नोट्स तुम्ही पाहाल, हे सेल टॉपिक सर्व कव्हर केलेला होता आपण नोट्समध्ये आपला, आणि त्यानंतर जो काही आपण सेल सायकल हा टॉपिक आहे तो पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्याच्यामधल्या ज्या काही सेल सायकलच्या वेगवेगळ्या फेजेस आहेत त्या सगळ्या फेजेस ज्या आहेत त्या टाईप्स आणि फेजेस सगळ्या तुम्हाला लिहून देण्यात आलेल्या होत्या. आपण पाहूया, हे जे सगळे पार्ट्स आहेत सेल ऑर्गॅनिल्स ते देण्यात आलेले होते, आणि त्यानंतर जे काही सेल सायकल आहेत त्याच्यामध्ये हा सेल सायकलचा क्वेश्चन आहे. इथं बघा, इथपासून सेल सायकल, सेल डेफिनेशन ऑफ सेल सायकल जे आपल्याला आयोगाने विचारलेलं आहे ते ऑलरेडी आपण आपल्या क्लास नोट्समध्ये कव्हर केलेलं आहे. सायकल ज्या आहेत कशाच्या, तर सेलच्या, त्याच्यावरचा सेल सायकलची डेफिनेशन विचारलेली होती. त्यानंतर आयोगाने जो आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, कोणत्या कोणत्या त्याच्या फेजेस आहेत, त्या दोन्ही फेजेस दिलेल्या आहेत. इंटरफेज आहे, त्यानंतर एम फेज आहे, त्यानंतर त्याचे जे काही टाईप्स आहेत ते सगळे टाईप्स जे आहेत ते आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. इन डिटेलमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लासमध्ये पाहिलेल्या होत्या. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे आयोगाने, तर ब्रीफली डिस्कस सिग्निफिकंट फीचर्स ऑफ हेट्रोसिस अँड एक्सप्लेन द डॉमिनन्स अँड ओव्हर डॉमिनन्स हायपोथिसिस ऑफ हेट्रोसिस गिविंग देअर मेन फीचर. ओके, ह्याचा क्वेश्चन आपण आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे. PYQ बेस्ड क्वेश्चन आहे हा. पण याच्यामध्ये हेट्रोसिसचे काय आहे सिग्निफिकन्स विचारलेले आहेत, सिग्निफिकंट फीचर जे आहेत ते विचारलेले आहेत कशाचे, हेट्रोसिसचे, आणि त्यानंतर जो काही त्याचे टाईप्स आहेत दोन, ओव्हर डॉमिनन्स आणि डॉमिनन्स, त्याच्यामधले परत त्याचे काय विचारलेले आहेत, तर त्याचेही फीचर दोन्हीचे विचारण्यात आलेले आहेत. ओके, या गोष्टी. त्यानंतर तिसरा क्वेश्चन काय विचारलेला आहे, मार्कर असिस्टेड सिलेक्शन अँड गिव्ह सुटेबल एक्झाम्पल, डिस्कस द ॲप्लिकेशन ऑफ मार्कर असिस्टेड सिलेक्शन. कशाच्या बेसिसवरती विचारलेलं आहे, रिकरंट सिलेक्शन, जीन पिरॅमिडिंग अँड QTL, क्वांटिटेटिव्ह ट्रेट लोकस, या बेसिसवरती काय आहेत तुम्हाला त्याचं जे काही ॲप्लिकेशन जे आहेत मार्कर असिस्टेड सिलेक्शनचे ते विचारलेले आहेत. ज्यावेळेस पेपर झाला त्याच्या आदल्या आठवड्यामध्येच आपण हा क्वेश्चन जो आहे तो प्लांट बायोटेक्नॉलॉजी आपला टॉपिक चाललेला होता त्याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. मोस्ट त्याच्यामध्ये सगळे डेफिनेशन दिलेले आहे, त्याच्यानंतर एक्झाम्पल दिलेले आहेत, आणि त्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत इन डिटेलमध्ये तुम्हाला क्लासमध्ये जे आहेत ते आपण डिक्टेट करून दाखवलेले आहेत. आता कारण की प्रत्येक गोष्ट मी दाखवू शकत नाही आहे तुम्हाला की हँडरिटन नोट्समध्ये, त्या हँडरिटन नोट्स ज्या आहेत त्या आपण आपल्या पेपर 2च्या जेनेटिक्सच्या असतील किंवा फिजिओलॉजीच्या सॅम्पल नोट्स ज्या आहेत त्या आपण आपल्या टेलिग्राम हँडलवरती अपलोड केलेले आहेत. तशाच आपल्या ॲपवरती आहेत ते तुम्ही डाउनलोड करू शकता, आणि तिथं ते फ्री आहेत सर्वांसाठी. ते तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपल्या क्लासमध्ये कव्हरेज चालतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट चौथा क्वेश्चन आहे ग्रो आउट टेस्ट. ही टेस्ट ज्या आहेत सीड टेस्ट हा जो टॉपिक आहे आपला, त्याच्यामध्ये आपण नंबर ऑफ टेस्ट घेतलेल्या होत्या. ग्रो आउट टेस्ट जी आहे ती कशासाठी घेतली जाते, सीड जे काही जेनेटिक प्युरिटी आहे ती पाहण्यासाठी घेतली जाते ग्रो आउट टेस्ट. मग त्याच्यानुसार काय आहे आपण त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या होत्या, त्याचं जे काही मेकॅनिझम वगैरे सगळं पाहिलेलं होतं, त्याच्यामधल्या स्टेप्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी कशी त्या प्रकारे ती राबवली जाते वगैरे. आणि त्यानंतर एक्सप्लेन द ब्रीफली मेथड्स ऑफ रोगिंग इन फील्ड्स. आता रोगिंग जे काही ऑफ टाईप प्लांट आहेत ते काढून टाकले जातात, आणि मग त्याच्या कोणत्या कोणत्या मेथड आहेत त्याच्यामध्ये जे काही आपण आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन करतोय किंवा काय आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या की रोगिंग रिलेटेड आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी लिहायच्या आहेत. मग रोगिंग कसं कसं करू शकतो आपण प्लांटमध्ये, ऑफ टाईप प्लांट काढण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला वेगवेगळे ज्या काही मेथड्स आहेत रोगिंगच्या ते त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर नेक्स्ट टॉपिक विचारलेला आहे 5वा क्वेश्चन. तर त्याच्यामध्ये विचारलेले आहेत क्लासिफाय, काय विचारलेलं आहे, क्लासिफाय प्लांट मिनरल न्यूट्रिएंट्स. जे काही प्लांट मिनरल न्यूट्रिएंट्स आहेत बेस्ड ऑन बायोकेमिकल फंक्शन, बायोकेमिकल फंक्शनवरती त्यांचं क्लासिफिकेशन विचारलेलं आहे. हाऊ डू यू डू एक्सेस मिनरल्स इन द सॉईल लिमिट द प्लांट ग्रोथ. ओके, ज्यावेळेस एक्सेसिव्हिटी होते का एखाद्या मिनरलची त्यावेळेस ते सॉईलमधून कसं प्लांटची जी काही ग्रोथ आहे ती थांबवतं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय आहे मेन्शन करायचं. ज्या काही आपण प्लांट ग्रोथ जो काही आपला टॉपिक आहे कोणता, प्लांट न्यूट्रिएंट किंवा जे काही इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत त्याच्यामध्ये हा टॉपिक आपण फिजिओलॉजीमध्ये पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. जर त्या पर्टिक्युलर न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी झाली तर काय करायचं आहे, आणि एक्सेसिव्हिटी जर झाली ते एक्सेस अमाऊंटमध्ये जर अवेलेबल असतील तर काय करायचं आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट हे झाले पहिले 5 क्वेश्चन कशामधले, कंपल्सरी क्वेश्चनमध्ये. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, आता इथं थोडेसं सेकंड पेपर जो आहे
हा पेपर थोडासा तुम्हाला मॉडरेट लेवलकडे गेलेला आहे. याच्यामध्ये इझी लेवल त्यांनी ठेवलेलं नाही आहे, कारण की बरेचसे क्वेश्चन काय विचारलेले आहेत तुम्हाला ॲप्लाइड स्वरूपात विचारलेले आहेत. याच्यामधला हा तुम्हाला ॲप्लाइड स्वरूपाचा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन म्युटाजेनेसिस विथ इट्स क्लासिफिकेशन. आता जनरली आयोगाने काय विचारलेलं आहे आपल्याला, डिफाईन म्युटेशन अँड इट्स क्लासिफिकेशन. बट यावर्षी आयोगाने काय केलेलं आहे, एक्सप्लेन म्युटाजेनेसिस म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे, मी क्लासमध्ये लिहून दिलेलं आहे विद्यार्थ्यांना. प्लांट ब्रीडिंगची जर आपली नोट्स बघितली त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ही प्रोसेस जी आहे ती लिहून दिलेली. जी काही म्युटेशनची प्रोसेस आहे तिला काय म्हटलं जातं, म्युटेशन म्हटलं जातं. त्यामुळे काय आहे, बऱ्याच वेळा आपण क्लासमध्ये कव्हर करताना काय आहे, तो पॉईंट आणि त्याच्या सराउंडचे जे काही पॉईंट्स आहेत किंवा त्या रिलेटेड पॉईंट्सशी जे काही प्रोसेसेस किंवा काही म्हटलं जातात गोष्टी, जसं की हायब्रिड आणि हायब्रिडायझेशन. हायब्रिड काय आहे, तयार केलं जातं आणि हायब्रिडायझेशन ही प्रोसेस आहे. तसंच म्युटेशन म्हणजे काय, म्युटंट म्हणजे काय, त्यानंतर म्युटाजेनेसिस म्हणजे काय, या सर्व गोष्टी आपण आपल्या क्लासमध्ये कव्हर केलेल्या होत्या आणि त्याचं जे काही क्लासिफिकेशन आहे 7 बेसिसवरती ते आपण लिहून दिलेलं होतं. डिस्कस ब्रीफली मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अल्कलायटिंग एजंट. आता वेगवेगळे अल्कलायटिंग एजंट्स लिहून दिलेले होते. याच्यामध्ये MMS असतील किंवा बाकीचे सगळे जे काही एजंट्स आहेत ते, मग त्याच्यामध्ये मोस्ट यूज केले जाणारे कोणते आहेत, रेअरली यूज केले जाणारे कोणते आहेत, त्याचा इफेक्ट काय होईल, या सगळ्या गोष्टी लिहून दिलेल्या होत्या. त्यानंतर आझाईडवाले म्युटंजन्स जे आहेत, जे क्रॉप इम्प्रूव्हमेंटमध्ये महत्त्वाचे आहेत, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला क्लासमध्ये आपण कव्हर केलेल्या होत्या. ओके. त्यानंतर जर पाहायचं झालं तर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे, हा क्वेश्चन आपण काय आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये कव्हर होतो. काय आहे याच्यामध्ये विचारलेलं आहे, अकाउंट ऑन डबल हॅप्लॉइड. डबल हॅप्लॉइड म्हणजे काय, जे काही नॉर्मल हॅप्लॉइड आहे त्याचं जर डबलिंग केलं, ओके, जे काही नॉर्मल हॅप्लॉइड आहे म्हणजे काय आहे, ते स्टराईल आहे. आता तुम्हाला जर फर्टिलिटी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, त्या हॅप्लॉइडला तुम्हाला क्रोमोझोमची ट्रीटमेंट द्यावी लागेल, क्रोमोझोम डबलिंग करावं लागेल. मग ते कशा प्रकारे केलं जातं, आता हा टॉपिक जो आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये येतो. मग डबल हॅप्लॉइडची डेफिनेशन आपण बघितलेली आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स पाहिलेले होते, काय आहेत ॲप्लिकेशन्स, आणि ऑल्सो डिस्कस द प्रोटेक्शन मेथड ऑफ हॅप्लॉइड, प्रोडक्शन मेथड ऑफ हॅप्लॉइड. प्रोडक्शन मेथड कोणत्या आहेत त्या हॅप्लॉइडच्या, जे काही अँथर कल्चर आहे आपण यूज करतो. अँथर कल्चर कशासाठी आहे, तर अँथर कल्चर हॅप्लॉइड प्रोडक्शनसाठी वापरला जातं आणि या अँथर कल्चरच्या प्रोडक्शनच्या मेथड ज्या आहेत त्या आपण क्लासमध्ये कव्हर केलेल्या होत्या, कशा प्रकारे त्याला प्रोड्यूस करता येतं ते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो याच्यामध्ये तुम्हाला सगळे लिहून दिलेले होते. इंटेलेक्च्युअल राईट जे आहेत ते, व्हॉट डू यू मीन बाय intellectual property and discuss the protection of intellectual property right रेफरन्स टू द काय आहे, पेटंट आहे, प्लांट प्रोटेक्शन राईट प्लांट ब्रीडर्स राईट असतील आणि क्रॉपी राईट असेल. 3 गोष्टी काय आहे, एक तर पेटंट आहे, दुसरा प्लांट ब्रीडर राईट आहेत आणि तिसरा काय आहे, कॉपी राईट. हा क्वेश्चन जो आहे तो आपण आपल्या नोट्समध्ये पाहिलेला आहे, तो आपल्या नोट्समध्ये कव्हर झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपला, त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं, नेक्स्ट क्वेश्चन जर पाहायचा झाला, जो तिसरा क्वेश्चन आहे, वाय डू फ्रूट प्लांट्स नीड टू प्रोपोगेटेड व्हेजिटेटिव्हली, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल अँड सेक्शुअल प्रोपोगेशन. हा जो क्वेश्चन आहे, जे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहिलेले होते असेक्शुअल आणि सेक्शुअल प्रोपोगेशनचे, ते कोणते आहेत. त्याच्यानंतर आता जे काही फ्रूट प्लांट्स नीड टू बी प्रोपोगेटेड व्हेजिटेटिव्हली, हा क्वेश्चन जो आहे तो अप्लाइड स्वरूपाचा आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अटेम्प्ट कराल त्यावेळेस तुम्हाला लिहिणं असं अपेक्षित होतं की ज्यावेळेस तुम्ही हा क्वेश्चन पाहता, जसं की काय विचारलेलं आहे, व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेट का करतोय आपण फ्रूट प्लांट्सला, तर त्याच्यामध्ये काय आहे की जे काही फ्रूट्स प्लांट आहे, जर तुम्ही सीडने लावत असाल आणि त्याच्यासाठी नंतर तुम्हाला फ्रुटिंगसाठी जर तुम्ही त्याची वाट बघत असाल, तर त्याच्यामध्ये काय आहे, मोस्ट ऑफ द टाईम 4 ते 5 वर्षाचा, काही क्रॉपमध्ये 10 वर्षांचा टाईम जातो. बट ज्यावेळेस तुम्ही व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेट करताय किंवा क्लोनल सिलेक्शन करताय त्याच्यावरती किंवा क्लोनली प्रोपोगेट करताय, तर त्याच्यामध्ये काय आहे, तो टाईम जो आहे तो रिड्यूस होतोय. त्याच्यानंतर काय आहे, याच्यामध्ये होमोझायगोसिटी जी आहे ती आहे असे ट्रान्सफर होते. त्यानंतर त्याच्यामध्ये क्वालिटी जी आहे किंवा टेस्ट असेल, कलर असेल, या सगळ्या ज्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या काय असणार आहेत, आयडियली ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे काय आहे तुम्हाला, तर आपण व्हेजिटेटिव्हली प्रोपोगेशन मेथड जी आहे ती यूज करतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी, डिफाईन जेनेटिक प्युरिटी. जेनेटिक प्युरिटी म्हणजे काय आहे त्याची डेफिनेशन विचारलेली आहे. मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ऑफ व्हरायटीज बी डन आउटसाइड दिअर नॉर्मल कल्टिवेशन एरिया.
ज्यावेळेस आता तुम्हाला जेनेटिक प्युरिटी जो काही नॉर्मल कल्टिवेटेड एरिया आहे आणि याच्या बाहेर जर तुम्हाला कल्टिवेट करायचं आहे, इथं कल्टिवेट करताना त्याच्यासाठी कोणत्या मेथड तुम्ही अडॉप्ट कराल. ओके, काय आहे आउटसाइड दिअर नॉर्मल कल्टिवेशन, कोणत्या मेंटेनन्स घ्यावा लागेल. मग आपल्याला जसं की काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करावं लागेल. ओके, आउट क्रॉसिंग जे आहे ते अवॉइड करावं लागेल किंवा बाकीचे जे काही आयसोलेशन डिस्टन्स वगैरे या ज्या काही मेथड आहेत त्या तुम्हाला तिथं काय कराव्या लागतील, त्या मेजर ज्या आहेत त्या किंवा मेंटेन करताना जेनेटिक प्युरिटी त्या गोष्टी घ्याव्या लागतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी जो काही आपला सेलमध्ये कव्हर झालेला होता. एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ प्लांट सेल वॉल. जे काही प्लांट सेल वॉल आहे त्याचे फंक्शन विचारलेले आहेत. इन कशामध्ये, तर प्लांटची जी काही ग्रोथ आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर डेव्हलपमेंटमध्ये अँड मेंटेनन्स अँड रिप्रोडक्शन ऑफ द प्लांट. ओके, 4 आस्पेक्ट विचारलेले आहे. एक तर काय आहे ग्रोथ विचारलेली, दुसरं काय आहे त्याची डेव्हलपमेंट विचारलेली, तिसरा मेंटेनन्स आणि लास्टला रिप्रोडक्शन. या 4ही गोष्टींमध्ये कशाचा, सेल वॉलचा काय रोल आहे तो तुम्हाला विचारलेला आहे. ग्रोथ होताना कसा आहे, डेव्हलपमेंट होताना कसा आहे, मेंटेनन्ससाठी काय आहे, रिजिडिटी असेल, शेप असेल ते जे काही मेंटेन करताना, आणि रिप्रोडक्शन जे काही मिओसिस आहे त्या मिओसिसमध्ये जे काही फिजन आहे त्याचं डिवायडेशन आहे त्याच्यामध्ये काय रोल आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. कशाच्या रिलेटेड, तर सेल वॉल रिलेटेड. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहायचं झाला तर व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय ट्रान्सपोर्ट, अंडरस्टँड बाय वॉटर ट्रान्सपोर्ट इन झायलम. आता झायलमद्वारे वॉटर ट्रान्सपोर्ट होतं. आपण झायलमचं स्ट्रक्चर शिकलेलो आहे क्लासमध्ये की झायलमचं स्ट्रक्चर कसं आहे. त्याच्यामध्ये झायलम वेसल्स आहेत, झायलम ट्रकाइड्स आहेत, त्याच्याद्वारे त्या ट्रकाइड्सवरती आणि वेसल्सवरती पीट्स आहेत, त्या पीट्सद्वारे काय आहे तर वॉटर अपवर्ड मुवमेंटला जातं. मग याच्यामध्ये काय आहे तर वॉटरची जी काही थेरी आहे, जे काही कोहेजन आहे वॉटरमुळे. ओके, ते कोहेजन, आता ते वॉटर मॉलिक्यूल जे आहे सेम वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय तयार होते, कोहेजन असते. जे काही अट्रॅक्शन सिमिलर मॉलिक्यूलमधलं आहे ते कोहेजन, त्याच्यामुळे काय आहे वॉटर कॉलम तयार होतो. आणि हा जो काही कॉलम आहे तो कशामुळे तयार होत असतो, तर हे कॉलम तयार झाला कोहेजनमुळे. आणि त्याचबरोबर त्यावेळी काय आहे तर सेम टाईमला काय आहे वरती जे काही ट्रान्सपिरेशन होत असतं त्या ट्रान्सपिरेशनमुळे काय आहे तर ट्रान्सपिरेशन पूल किंवा टेन्शन तयार होत असतं. ओके, मग हीच थेरी आयोगाने विचारलेली आहे. एक्सप्लेन द थेरी ऑफ कोहेजन टेन्शन थेरी. ओके, एक्सप्लेन द कोहेजन टेन्शन थेरी, किंवा यालाच दुसरं नाव काय आहे ट्रान्सपिरेशन पूल थेरी जे आहे ते याला नाव आहे. किंवा कोहेजन थेरी, कोहेजन टेन्शन थेरी आहे, ट्रान्सपिरेशन थेरी आहे, कोहेजन हायपोथेसिस आहे. भरपूर सारे नावं आहेत ज्यामुळे क्लासमध्ये मी शिकवताना प्रत्येक वेळेस सांगत असतो किंवा प्रत्येक वेळेस वेगवेगळे नावं त्या थेरीचे आल्सो कॉल्ड ॲज जे काही येतं आपण ते लिहून घेत असतो. ते ह्याच्यामुळे कारण की त्यांनी डायरेक्टली ट्रान्सपिरेशन पूल न विचारता काय विचारलेली आहे तर कोहेजन टेन्शन थेरी जरी तुम्ही केलेलं असेल तरी काय आहे बऱ्याच वेळा आपण सेकंड नेम जे आहे त्याचं वाचलेलं नसतं आणि त्यामुळे काय आहे तो आपल्याला अटेम्प्ट करता येत नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय त्यावेळेस त्याचे जे काही अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत प्रत्येक गोष्टीचे ते पाहणं गरजेचं आहे. जसं की मागच्या वर्षी पण आयोगाने ज्यावेळेस क्वेश्चन विचारलेला होता याचा सेल मेम्ब्रेनमध्ये काय विचारले होते, मॉडेल्स विचारले होते. बट ते मॉडेल्स कशाच्या नावाने विचारले होते, त्या मॉडेल्स जे जसं की आता सँडविच मॉडेल आहे, वेक्टर मॉडेल आहे, हे मॉडेल न विचारता आयोगाने काय केलेलं होतं, जे काही सायंटिस्ट आहेत ज्यांनी ते प्रपोज केलेले आहे मॉडेल त्यांच्या नावाने ते मॉडेल्स जे आहेत ते विचारलेले होते. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आता ज्या काही मेथड्स आहेत त्या आपण लिहून दिलेले आहेत. याच्यामधला हाफ क्वेश्चन जो आहे तो काय आहे तुम्हाला ॲप्लाइड स्वरूपाचा आहे. आता ॲप्लाइड स्वरूपाचा आहे म्हणजे काय केलेलं आयोगाने याच्यामध्ये बघा, हाऊ इज द डिटेल्ड रेकॉर्ड ऑफ ऑफ रिलेशनशिप बिटवीन कशामध्ये द सिलेक्टेड प्लांट्स अँड दिअर प्रोजेनीज मेंटेन इन द पी डिग्री सिलेक्शन मेथड. जी काही पी डिग्री ज्याचा ॲन्सिस्ट्रीचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं आहे त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला, जो काही प्लांट सिलेक्ट केलेला आहे तुम्ही, हे जे प्लांट सिलेक्ट केलेलं असेल पहिले 2, ओके, आणि त्याच्यापासून जी काही प्रोजेनी तयार झालेली म्हणजे जे काही F1 तयार झालेलं आहे या दोन्हींमधलं रिलेशन काय आहे रेकॉर्डचं. ओके, डिटेल रेकॉर्ड ऑफ रिलेशनशिप ते त्याच्यामध्ये तुम्हाला रिलेशनशिप जी आहे ती लिहायची होती. आणि त्यानंतर काय आहे डिस्कस द प्रोसिजर फॉर पी डिग्री सिलेक्शन मेथड विथ द हेल्प ऑफ सिम्प्लिफाईड स्कीमॅटिक डायग्राम. जे काही स्कीमॅटिक डायग्राम आपण बॉक्समध्ये दिलं होतं फर्स्ट इयरला हे करायचं, सेकंड इयरला, थर्ड इयरला, फोर्थ इयरला, जे काही 10-12 वर्षांची ही जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं सिलेक्ट करता येऊ शकतं प्लांट वेगवेगळ्या मेथडनं, जे काही PYT असतील, MLT असतील, मल्टीलोकेशन, त्याच्यानंतर काय आहे सीड मल्टिप्लिकेशन फॉर डिस्ट्रीब्युशन आणि कमर्शियल, याच्यावरती तुम्ही काय आहे व्हरायटी नोटिफाय करू शकता. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये मांडायच्या होत्या ज्या आपण क्लासमध्ये कव्हर केलेल्या आहेत. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो ॲक्ट आपण क्लासमध्ये पाहिलेला होता त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की हा ॲक्ट जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. कोणता, जो डिस्क्राईब द इंडियन सीड ॲक्ट
ISA कधीचा 1966. ऑल्सो डिस्कस इसेन्शियल ॲक्टिव्हिटीज रिक्वायर्ड फॉर द सक्सेस ऑफ सीड इंडस्ट्री इन इंडिया. जे काही सीड इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम आहेत, पब्लिक आणि प्रायव्हेट सीड इंडस्ट्रीज, जे तुम्हाला दिलेलं होतं, लिहून पण दिलेलं आहे, तो टॉपिक शिकवलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही इसेन्शियल ॲक्टिव्हिटीज रिक्वायर्ड, जे काही सीड इंडस्ट्रीचं सक्सेस आहे त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या गरजेच्या आहेत, जसं की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टची फॅसिलिटी असेल, कोल्ड स्टोरेज असतील, किंवा बाकीच्या ज्या काही सीड बँक वाढवणं असेल, किंवा रिसर्च अँड लॅबोरेटरीज वाढवणं असेल, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, इसेन्शियल ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या होत्या. हा जो आहे तो हा आपला काय होता, सेक्शन ए होता. कशाचा? पेपरचा. त्यानंतर मग सेक्शन बी. आता याच्यामध्ये सेक्शन बी ज्यावेळेस पाहतोय त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर आता सेक्शन बीमध्ये 5वा क्वेश्चनमध्ये परत 5 क्वेश्चन, कारण की कंपल्सरी क्वेश्चन आहे. मग काय विचारलेलं आहे त्याच्यामध्ये, हाऊ डू द प्लांट ॲब्सॉर्ब नायट्रोजन फ्रॉम द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमधून नायट्रोजन कसं ॲब्सॉर्ब करत आहे प्लांट, ते विचारलेलं आहे. डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ नायट्रेट ॲसिम्युलेशन अँड सिंथेसिस ऑफ ॲमिनो ॲसिड इन अ प्लांट. ओके, नायट्रेट ॲसिम्युलेशन कसं होतं प्लांटमध्ये, नायट्रेट प्लांट कोणत्या नायट्रेट फॉर्ममध्ये घेते, मग ते ॲसिम्युलेशन कसं होतं प्लांटमध्ये ते विचारलेलं आहे. नायट्रोजन फिक्सेशन रिलेटेड हा क्वेश्चन आहे. आणि सिंथेसिस ऑफ ॲमिनो ॲसिड, ॲसिम्युलेशन आणि सिंथेसिस या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, त्या तुम्हाला विचारलेल्या आहेत. कशाच्या? तर नायट्रेटचं ॲसिम्युलेशन आणि सिंथेसिस कशाचं विचारलेलं आहे, ॲमिनो ॲसिडचं, ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके, त्यानंतर हा क्वेश्चन भरपूर वेळा विचारलेला आहे आयोगाने, जो की काय आहे, एक्सप्लेन द स्ट्रॅटेजीज टू मॅनेज सिट्रस डिक्लाइन जे आहेत ते मॅनेज करण्यासाठी स्ट्रॅटेजीज कोणत्या कोणत्या आहेत. हा जो प्रॉब्लेम आहे सिट्रस डिक्लाइनचा, जी काही, मग त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रॉब्लेम्स तुम्हाला मॅनेजमेंट करता येते, त्याची ते जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती ओव्हरकम कसं आहे, सोल्युशन काय आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहायच्या होत्या. PYQ बेस्ड क्वेश्चन आहे. नेक्स्ट पण PYQ आहे, तिन्ही सलग PYQ आहेत. ओके, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय मँगो मॉल फॉर्मेशन. आता मँगो मॉल फॉर्मेशनवरती भरपूर वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहेच. त्याच्यावरती आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा क्वेश्चन विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आता इथं काय विचारलेलं आहे तुम्हाला, तर सिम्पटम्स विचारलेले आहेत. त्यानंतर कॉझल ऑर्गॅनिझम, कंट्रोल मेजर्स ऑफ फ्लोरल मँगो मालफॉर्मेशन, जे काही फ्लोरल मँगो मालफॉर्मेशन आहे त्यामधले काय विचारलेले आहेत, सिम्पटम्स, कॉझल ऑर्गॅनिझम आणि कंट्रोल मेजर्स या गोष्टी विचारलेल्या आहेत. त्यानंतर जर पाहिलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता हा क्वेश्चन फूड सिक्युरिटीमध्ये येतो. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय फूड बेस्ड डायटरी अप्रोचेस. फूड बेस्ड डायटरी अप्रोचेस काय आहेत, एक्सप्लेन ब्रीफली हाऊ दे विल हेल्प टू इलिमिनेट हंगर. हा पण काय आहे, PYQ क्वेश्चन आहे. PYQमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. फूड बेस्ड डायटरी अप्रोचेस कोणते कोणते आहेत, त्याच्यानंतर त्याच्या जो काही इलिमिनेट हंगर, जे काही SDG गोल आहे आपलं 0 हंगर, त्याच्यानुसार हे हंगर घालवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या विचारलेल्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पण तुम्हाला कशामधून आहे, फूड सिक्युरिटीमधून. मेजर कन्स्ट्रेंट ऑफ फूड ग्रेन प्रोसेसिंग. आता इथं प्रोसेसिंग विचारलेलं आहे, पुढं कन्स्ट्रेंट विचारलेले आहेत तुम्हाला प्रोडक्टिव्हिटीवरती. इथं काय आहेत, कन्स्ट्रेंट ऑफ फूड ग्रेन प्रोसेसिंग, जे काही प्रोसेसिंगमधले कन्स्ट्रेंट आहे ते विचारलेले होते. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लिहायच्या होत्या. आणि हे 5ही क्वेश्चन जे आहे, क्वेश्चन 5 जो आहे तो इझी होता, कंपल्सरी क्वेश्चन. याच्यामध्ये कोणताही असा तुम्हाला एकदम बाउन्स असेल असा क्वेश्चन नव्हता दिलेला आयोगाने. ओके, त्यानंतर नेक्स्ट जर पाहायचं झालं तर काय विचारलेलं आहे, कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ ग्रेप्स. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला मी सांगत आलेलो आहे मेन महत्त्वाचे जे क्रॉप्स आहेत त्याची लिस्ट पण आपल्या डेमो लेक्चर्समध्ये दिलेली आहे. जसं की तुम्हाला मी मगाशी सांगितलं ॲग्रोनॉमीमध्ये 23 क्रॉप आहेत, तसे इथं 15 क्रॉप आहेत. आणि त्या 15 क्रॉपवरतीच आयोगाने भरपूर वेळा तेच रिपीट विचारलेले आहेत. एखाद्या वर्षी आयोग काय करतंय तर एखादा बाहेरचं क्रॉप विचारतंय. जसं की मागच्या वर्षी 2 क्रॉप तुम्हाला काय आहे, गावा आणि बनाना आय थिंक विचारलेलं होतं. आणि त्यानंतर 3रं क्रॉप विचारलेलं होतं मेंथा. आता मेंथा जे क्रॉप होतं ते थोडंसं बाउन्स आलेलं होतं, बट यावर्षी जे काही दोन्ही क्रॉप विचारलेले सेकंड पेपरमध्ये, एक काय विचारलेले ग्रेप विचारलेले आणि दुसरं काय विचारलेलं पी विचारलेले. तर हे दोन्ही क्रॉप जे आहेत ते प्रिव्हियस इयरला विचारलेले आहेत. त्यामुळे ते क्वेश्चन जे आहेत ते प्रेडिक्टेबल आहेत किंवा PYQ बेस आहेत असं तुम्ही म्हणू शकता. मग याच्यामध्ये काय विचारलेलं ग्रेपचं, सॉईल आणि क्लायमेट विचारलेलं आहे, रिक्वायरमेंट त्याची, इम्प्रूव्ह व्हरायटीज कोणत्या कोणत्या आहेत, त्यानंतर ट्रेनिंगच्या आणि प्रुनिंगच्या सिस्टम ज्या आहेत, व्हाईट रिलीज असेल किंवा बाकीच्या जे काही क्लिनिकल सिस्टम असेल त्या सगळ्या गोष्टी, फ्रूट थिनिंग कसं केलं जातं आणि प्लांट प्रोटेक्शन, या सगळ्या गोष्टी कशावर रिलेटेड, ग्रेप रिलेटेड विचारलेल्या आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहायचं झाला तर मगाशी तुम्हाला मी जसं सांगितलं तसं तिथं काय विचारलं होतं, फूड प्रोसेसिंग विचारलेलं होतं. याच्यामध्ये काय आहे, व्हॉट आर द ट्रेंड्स ऑफ फूड प्रोडक्टिव्हिटी इन इंडिया. ट्रेंड्स कसे राहिलेले आहेत म्हणजे काय आहे, ज्यावेळेस आपण ग्रीन रिव्हॉल्यूशन होण्याच्या अगोदर
काय होतो, आपण इम्पोर्टर कंट्री होतो. ग्रीन रिव्होल्यूशन झाल्यानंतर काय झालेलं आहे, आपण फुल्ली सफिशियंट झालेलो आहे आणि एक्सपोर्ट करतोय. त्या गोष्टी याच्यामध्ये विचारलेल्या आहेत. गिव्ह युअर ओपिनियन सस्टेनेबल फूड प्रोडक्शन सिस्टम विच कॅन ॲड्रेस द फूड न्यूट्रिशनल सिक्युरिटी ऑफ इंडिया. जी काही सस्टेनेबल फूड प्रोडक्शन सिस्टम आहे ती कशी देता येईल, जे कशासाठी, तर जी काही न्यूट्रिशनल सिक्युरिटी आहे, फूड न्यूट्रिशनल सिक्युरिटी, त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि हा आपण क्लासमध्ये पूर्णपणे क्वेश्चन जो आहे तो कव्हर केलेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन फोटोसिंथेसिस काय विचारलेलं आहे याच्यावरती, डज सलिनिटी अफेक्ट द ग्रोथ अँड फोटोसिंथेसिस इन प्लांट. याच्यावरती काय आहे तुम्हाला कमेंट करायची, काय आहे, हाऊ डज सलिनिटी अफेक्ट द ग्रोथ आणि फोटोसिंथेसिस, दोन फॅक्टर, एक तर ग्रोथ असेल आणि दुसरा काय आहे फोटोसिंथेसिस, या फॅक्टरवरती कशी अफेक्ट करते. आणि त्यानंतर काय विचारलेलं आहे, इल्युसिडेट अवॉइडन्स मेकॅनिझम ऑफ अ साल्ट ट्रेस बाय प्लांट. साल्ट ट्रेस ज्यावेळेस येते त्यावेळेस प्लांट त्या साल्ट ट्रेस कंडिशनला कसं अडॉप्ट करत आहे. म्हणजे क्वेश्चन आहे हा तुम्हाला ट्रेस फिजिओलॉजी, फिजिओलॉजीमधला क्वेश्चन आहे. ट्रेस फिजिओलॉजी या टॉपिकवरती हा क्वेश्चन आहे. सलिनिटी स्ट्रेस असेल, कोल्ड स्ट्रेस असेल, हीट स्ट्रेस असेल, या सर्व स्ट्रेस आल्यानंतर प्लांट त्या कंडिशनला कसं अडॉप्ट करतं. ओके. म्हणजे काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या टॉपिकवरतून विचारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपण क्लासमध्ये ते मेकॅनिझम जे आहे सलिनिटीचं ते पाहिलेलं होतं, ते कसं अडॉप्ट करतं आहे, किंवा याच्यामध्ये जो काही टॉपिक आहे तो मंग्रूवच्या रिलेटेड टॉपिक किंवा सलिनिटी रेजिस्टन्स क्रॉप जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते फीचर आहेत, ते कसं अडॉप्ट करतं, या सर्व गोष्टी तिथं तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके. त्यानंतर मग 7वा क्वेश्चन काय विचारलेला आहे, जसं की इथं पण तुम्हाला पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टिसेस विचारलेली आहे, कशाची, पीची विचारलेली, इन रिलेशन टू काय आहेत त्याच्या व्हरायटी लिहायच्या आहेत. त्यानंतर क्लायमेट रिक्वायरमेंट, त्यानंतर सोईंग टाईम, सीड रेट अँड प्लांट प्रोटेक्शन, या सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला लिहायच्या आहेत. कशामध्ये, या पी क्रॉपमध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो की ग्रोथ आणि डेव्हलपमेंट फिजिओलॉजीमधून क्वेश्चन आहे तो, याच्यामध्ये डिफरन्शिएट प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दोन्ही गोष्टी आहेत, वेगवेगळ्या आहेत. कोणता रिव्हर्सिबल फिनॉमिना आहे, कोणता इरिव्हर्सिबल फिनॉमिना आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. एक्सप्लेन द डिफरंट फेजेस ऑफ ग्रोथ. ज्या काही ग्रोथच्या फेजेस आहेत, फॉर्मेटिव्ह फेज आहे, त्यानंतर मॅच्युरेशन फेज आहे, त्या सगळ्या फेजेस तुम्हाला लिहायच्या आहेत इन प्लांट्स. अँड ऑल्सो डिस्कस द व्हेरियस मेथड ग्रोथ मेजरमेंट अँड ग्रोथ ॲनालिसिस. वेगवेगळ्या मेथड कशासाठी, ग्रोथ मेजर करण्यासाठी आणि ग्रोथचं ॲनालिसिस करण्यासाठी कोणत्या कोणत्या मेथड यूज केल्या जातात, त्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे, इलॅबोरेट मेजर कन्स्ट्रेंट फूड अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी इन इंडिया. तिथं कन्स्ट्रेंट कशाचे विचारलेले होते, प्रोसेसिंग रिलेटेड कन्स्ट्रेंट विचारलेले होते. इथं कन्स्ट्रेंट कशाचे विचारलेले, फूड आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी जे आहे आणि याच्यावरती येणारे कन्स्ट्रेंट कोणते आहेत ते आयोगाने तुम्हाला विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन भरपूर वेळा आयोगाने विचारलेला आहे, बट यावेळी तुम्हाला तो थोडासा ट्रिकी स्वरूपाचा विचारलेला आहे. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे बघा, व्हॉट डू यू मीन बाय न्यू जनरेशन ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. PGR वरती क्वेश्चन आहे. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर किंवा PGH, प्लांट ग्रोथ हार्मोन जे आहेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, बट न्यू जनरेशनचे विचारले. न्यू जनरेशनचे म्हणजे कोणते आहेत, तर हे तुम्हाला सिंथेटिक जे काही प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत ते मेन्शन करायचे. इनलिस्ट डिफरंट न्यू जनरेशन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, त्यांना इनलिस्ट पण करायचं आहे आणि त्याच्याबरोबर डिस्कस दिअर रोल इन मिटिगेटिंग अबायोटिक स्ट्रेसेस. अबायोटिक स्ट्रेसेस म्हणजे कोणते, कोल्ड स्ट्रेस असेल, हीट स्ट्रेस असेल, परत सलिनिटी स्ट्रेस असेल, हे जे काही स्ट्रेसेस कंडिशन आहेत. ओके. त्याच्यासाठी याचे रोल काय आहेत, वेगवेगळे जे काही तुम्ही सिंथेटिक PGR यूज करताय नावडेज, त्यांचा हा करंट रिलेटेड गोष्ट जी आहे किंवा हा टॉपिक तुम्हाला विचारलेला आहे, बट हा आपण आपल्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा कव्हर केलेला आहे. जरी करंट बाकीच्यांसाठी असला तरी आपल्या क्लासमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी त्या सर्व गोष्टी मेन्शन असतील. ओके. त्यानंतर इलॅबोरेट द मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी इन ह्युमन बिईंग. मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी कोणते कोणते आहेत ह्युमन बिईंग्समध्ये, आणि त्यानंतर कमेंट ऑन व्हेरियस स्ट्रॅटेजीज इन कॉम्बॅटिंग प्रोटीन एनर्जी मॉलन्यूट्रिशन. PEM अँड PCM हे दोन टॉपिक आहेत आपल्याला. ओके. PM एनर्जी आणि C काय आहे, कॅलरी. प्रोटीन
एनर्जी मालन्यूट्रिशन, प्रोटीन कॅलरी मालन्यूट्रिशन, हे जे प्रॉब्लेम आहेत हे कुणामध्ये सगळ्यात जास्त आहेत तर वुमन आणि चिल्ड्रन या दोन्हींमध्ये जास्त आहेत आणि त्यांच्याच रेफरन्सनं आयोगाने विचारलेला आहे. विथ रेफरन्स टू वुमन आणि चिल्ड्रन हा टॉपिक जो आहे तो सिलेबसमधून आहे असा त्यांनी पिकअप केलेला आहे. त्याच्यामध्ये ते ज्यावेळेस तुम्हाला विचारलेलं आहे मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी कोणत्या कोणत्या आहेत, कोणते कोणते मायक्रोन्यूट्रिएंट ह्युमन बॉडीजमध्ये नाव डेजमध्ये कमी आहेत, त्यानंतर त्याच्यावरती कमेंट करायची कशावरती PM वरती विथ रेफरन्स टू काय आहे वुमन आणि चाइल्ड ज्या आहेत त्याच्यामध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहिला तर त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चन जो लास्टचा आहे याच्यामध्ये गिव्ह अकाउंट ऑन मायकोप्लाझ्मा किंवा मायकोप्लाझ्मल डिसीजेस अँड फिजिओलॉजिकल डिसऑर्डर ऑफ पोटॅटो. आता हा जो क्वेश्चन आहे याच्यामधल्या फिजिओलॉजिकल डिसऑर्डर पोटॅटोच्या आयोगाने नंबर ऑफ टाइम्स विचारलेले आहे. जसं की त्याच्यामधली काय आहे ग्रीनिंग जो आहे पोटॅटो प्रॉब्लेम तो विचारलेला आहे, सनकाल्ड विचारलेला आहे. ते जे काही प्रॉब्लेम्स आहेत आयोगाने आत्तापर्यंत विचारलेला आहे. नवीन क्वेश्चन कोणता आहे तर त्याच्यामध्ये हाफ क्वेश्चन जो ॲड केलेला आहे कोणता मायकोप्लाझ्मल डिसीजेस, कशाचे पोटॅटोचे मायकोप्लाझ्मल डिसीजेस कोणते आहेत हा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे. या सर्व गोष्टी या लेक्चरमध्ये किंवा या टॉपिकमध्ये किंवा आपला जो काही पेपर आहे पेपर 2 याच्यामध्ये विचारलेल्या होत्या. आपण या लेक्चरमध्ये त्या सगळ्या पाहिलेल्या आहेत. कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत, किती मार्करसाठी आलेले आहेत, कोणत्या कोणत्या टॉपिकमधून हे सगळं आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे. कोणत्या कोणत्या टॉपिकमधून किती क्वेश्चन्स कव्हर झालेले होते. मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन जर आपण पाहिले तर कशामधून आलेले आहेत तर यावर्षी सगळ्यात जास्त वेटेज जे आहेत ते फिजिओलॉजीला 90 मार्क्सला देण्यात आलेलं आहे आणि फूड सिक्युरिटी त्याला 80 मार्क्सला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे असं कोणताही सब्जेक्ट तुम्ही मायनर आणि मेजर असं कोणतंही क्लासिफिकेशन करू नका. मागच्याही पार्टमध्ये मी सांगितलेलं होतं मेजर आणि मायनर असं कोणत्याही गोष्टी दिलेल्या नाहीत. नेक्स्ट इयरला याच्यामधला एखाद्या सब्जेक्टला वेटेज कमी करून दुसऱ्या सब्जेक्टला वाढवलं जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला काय आहे सर्वात अगोदर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय 360 डिग्री सिलेबस कव्हरेज जे आहे ते करायचं आणि त्यानंतर जे काही PYQ बेस तुम्हाला जे फ्रिक्वेंटली आस्क PYQ आहेत, फ्रिक्वेंटली आस्क PYQ जे आहेत ते तुम्हाला जास्त प्रमाणात त्याची रिव्हिजन नंबर ऑफ टाईम करायची आहे. या सर्व गोष्टी या लेक्चरमधून समजतात आहे. किंवा जर तुम्ही जे काही UPSCच्या पेपरनुसार जर त्याचं ॲनालिसिस केलं तर त्याच्यामधून जे काही कन्क्लुजन निघतं आहे, कन्क्लुजन काय निघतं आहे तर 60 to 70% तुम्हाला काय विचारले जातात आहे PYQ विचारले जातात आहे. बट काही टॉपिक जे आहेत ते ॲप्लाइड स्वरूपात विचारले जातात आहे. त्यामुळे आपल्याला काय आहे PYQ पण करायचे आहेत, अप्लाइड स्वरूपाचे क्वेश्चन करायचे आहेत, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पण असली पाहिजे आपल्याकडे. त्या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही काय आहे ओव्हरऑल पेपर जो आहे तो मॅनेज करू शकता. कारण की याच्यामध्ये काय आहे तुम्हाला 8 क्वेश्चन दिलेले आहेत. 8 क्वेश्चनपैकी तुम्हाला किती लिहायचे आहेत तर 5 क्वेश्चन लिहायचे. 3 क्वेश्चन्स तुम्हाला ऑरला असणार आहेत. बट तरी पण मागच्या 1-2 वर्षामध्ये जर तुम्ही ट्रेंड पाहिला तर आयोग जो काही 3 क्वेश्चन एका क्वेश्चनमध्ये लिहायचे आहेत तुम्हाला, जे काही 6 क्वेश्चन राहतात पहिला आणि 5वा सोडून, त्याच्यामधले एक क्वेश्चन जो आहे तो अवघड देत आहे. म्हणजे काय अप्लाइड स्वरूपाचा किंवा कन्सेप्च्युअल स्वरूपाचा देत आहे. त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला वेगवेगळ्या बुक्समधून अभ्यास करावा लागेल. एका बुकमधून कव्हर होणार नाही आहे आणि वेगवेगळे बुक्स वाचणं तुम्हाला काय आहे शक्य होणार नाही आहे. याच्यासाठी काय केलेलं आहे मी नंबर ऑफ बुक्स वाचलेले आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला डाटा काढून जे आपण क्लासेस घेतो त्याच्यामध्ये देतो किंवा आपले जे काही रेफरन्स बुक आहेत त्याच्यामध्ये तो कंटेंट जो आहे वेगवेगळ्या सोर्सेसमधून तिथं दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही जर बॅच केली तर लवकरात लवकर तुमचा काय आहे याच्यामधून सगळा सिलेबस जो आहे तो कव्हर होणार आहे. जसं की मी तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये जर आपण पाहिलं ही जी काही नोट्स आहे आता ही जी काही नोट्स आहे जसं की ही नोट्स आहे किती पेजेसची दिसते 134 पेजेसची दिसते नोट्स. 134 पेजेस लिहिलेले आहेत. किती लेक्चरमध्ये लिहिलेले आहेत हे फक्त आणि फक्त 14 लेक्चरच्या नोट्स आहेत. कशाच्या प्लांट ब्रीडिंगच्या. ओके. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं या ज्या नोट्स आहेत या कशाच्या आहेत तर या जेनेटिक्सच्या आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर किती दिसतात आहे 140 पेजेस दिसतात आहे. याच्यामध्ये पूर्ण तुमचा जो काही जेनेटिक्स आहे इन्क्लुडेड आहे. या नोट्स आहेत फक्त तुमच्या 16 लेक्चरमध्ये या कव्हर झालेल्या आहे. 16 लेक्चरमध्ये सगळा टॉपिक विथ जो काही आत्तापर्यंतची 30 वर्षाची PYQ प्लस जे काही टॉपिक आयोगाने दिलेलं आहे सिलेबसमध्ये ते सगळं कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर जर पाहायचं झालं तर फिजिओलॉजी तुम्हाला 239 पेजेसच्या नोट्स आहेत. या ज्या आपल्या ग्रुपवरती पण आपण शेअर केलेल्या आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर या 17 लेक्चरच्या नोट्स आहेत. 17 लेक्चरमध्ये तुम्हाला एवढे नंबर ऑफ नोट्स ज्या आहेत त्या क्लासमध्ये डिक्टेट करून कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत.
म्हणजे डायग्रामसहित बेसिकपासून ॲनिमल सेल असेल ते आयसोटोनिक सोल्युशन असेल, प्लाझ्मोलायसिस म्हणजे काय, इम्बिबिशन म्हणजे काय, बेसिकवरती लेक्चर करून त्याच्यानंतर मग आपण काय आहे ॲडव्हान्सकडे जातो. त्या सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता या नोट्समध्ये दिलेल्या आहेत. मग नेक्स्ट आपला टॉपिक होतो, पहिलं लेक्चर जे आहे ते कशावरती, बेसिकवरती होतं आणि ॲडव्हान्सवरती नंतर मग आपण चालू करतो ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर. नाहीतर आयोगाने आपल्याला काय दिलेलं आहे, पहिला टॉपिक ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर दिलेलं आहे, लगेच आपण सुरुवात करून चालणार आहे का, नाही. आपल्याला बेसिक जे काही डिफ्युजन असेल, ऑस्मोसिस असेल, ह्या ज्या इम्बिबिशन असेल, वॉटर पोटेन्शियल असेल, टर्गर प्रेशर असेल, ऑस्मोटिक पोटेन्शियल असेल, ऑस्मोटिक प्रेशर असेल, वॉल प्रेशर असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर मग अभ्यास करायचा. जसं की ऑस्मोसिस आणि डिफ्युजन आपण डिग्रीमध्ये लक्षात ठेवताना काय ठेवलेलं, काही तर त्याच्या उलटा आहे, पण त्याची सोल्यूटमध्ये डेफिनेशन काय, सॉल्वंटमध्ये डेफिनेशन काय, DPDमध्ये ते डेफिनेशन काय आहे, कोणत्या DPD करून कोणत्या DPDकडे जातं आहे, हायरकडून लोअरकडे जातं की लोअरकडून हायरकडे जाते, वॉटर पोटेन्शियल हायरकडून लोअरकडे जातं का लोअरकडून हायरकडे येतं ऑस्मोसिसच्या दृष्टीने. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करत असतो. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आपण त्या टॉपिकचं देत असतो. त्यामुळे ही जी काही बॅच आहे, नवीन आपली बॅच ऑक्टोबरमध्ये चालू होणार आहे, त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. याचंच आपले याचे काही लेक्चर आहेत तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या जो काही यूट्यूबचा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि याची जी काही लिंक आहे आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.